कोच कौन है और आप यहाँ पे आके आपको कितना समय हुआ है? यस सर। पहिले तो सबको गुड मॉर्निंग. माझं नाव संदेश बाबर आहे. मी पाटणवरून आहे, पाटण सातारा इथून. आणि माझे ग्रेट कोच आहेत संदीप गाडगे सर. आणि गेल्या 1.5 वर्षापासून मी या फॅमिली सोबत जोडलेला आहे. येस सर, 1.5 वर्षापासून आपण या फॅमिलीमध्ये जोडलेले आहात आणि येण्याचं कारण काय होतं सर? या फॅमिलीमध्ये येण्याचं कारण सांगा आम्हाला. येण्याचं कारण म्हणजे व्यायामाची आवड तर पहिल्यापासूनच होती, परंतु वाढलेल्या वजनामुळे व्यायामाची पण इच्छा कमी होत गेली आणि वाढलेल्या वजनामुळे डिसऑर्डर पण चालू झाल्या, जसे की बॅक पेन, नेक पेन असे डिसऑर्डर चालू झाल्या होत्या. त्यामुळं वजन कमी करण्यासाठी या फॅमिलीशी जोडलेलो आहे मी. येस येस सर, पण मला एक आता प्रश्न पडलाय. आपण सांगितलं व्यायामाची आवड होती पण वजन वाढलं होतं, Yes. म्हणजे काय? वजन व्यायाम जर करत असाल तर वजन कसं काय वाढलं होतं? जरा सांगा आम्हाला स्पष्ट. व्यायाम म्हणजे आपले कोचेस तेच महत्वाचं काम करतात. आपले जे योग्य मार्गदर्शन आपण म्हणतो, व्यायामाच्या बद्दलचं योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे फक्त तर आम्ही व्यायामच करत होतो. फक्त त्याच्या मागचं जे मेन कारण आहे मार्गदर्शन, ते मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता, माझे मसल तर वाढले होते पण त्याबरोबर फॅट पर्सेंटेज पण भरपूर वाढला होता. मसल वाढवायचं ज्ञान माझ्याकडे होतं, पण फॅट कमी करायचं ज्ञान मला माझ्या कोचेस कडूनच फक्त मिळालं. येस येस, हाच महत्वाचा मुद्दा मला आपल्याकडनं अपेक्षित होता. तुम्हाला व्यायाम म्हणजे आपल्याला व्यायामाची आवड होती, आपण व्यायाम देखील करत होता, परंतु त्यासाठी आपल्याला प्रॉपर कशा पद्धतीने व्यायाम असला पाहिजे आणि आपलं पोट जे दिसतंय त्या फोटोमध्ये दिसतंय, पोट स्पष्ट दिसतंय, मसल दिसतायत, परंतु त्याबरोबर पोटाचा घेर गोल घुमट देखील दिसतोय. तर अशी बॉडी आपल्याला अपेक्षित नाहीये, बरोबर? आपल्याला अपेक्षित बॉडी आहे या फोटोमध्ये दिसत आहे. पोट पूर्ण सपाट झालेलं आणि मसल्स वाढलेले आणि खूप छान असं फॅट पर्सेंटेजचं नामोनिशाण नाहीये. जे आहे ते मसल्स गेन केलेली आहे. खूप छान असा रिझल्ट आपला या ठिकाणी आम्ही बघत आहोत. सर्व पार्टिसिपेंट्स बघत आहेत. येस, तर तुम्ही यासाठी काय केलंय सर? सर, सरांना स्पॉटलाइट करा. जस्ट अ मिनिट. येस येस, पाहू शकता सर्व सरांना व्यायामाची आवड होती तरी सुद्धा सरांचं पोट वाढलेलं होतं. मसल्स एकीकडे दिसत आहेत वाढलेले, पण तरी सुद्धा पोटाचा घेर हे मिसमॅच वाटत होतं आणि हे मिसमॅच वर त्यांनी मात काय केली हे आता आपण त्यांच्याकडनं परत एकदा ऐकून घेऊयात. येस सर, सरांचा येस, हा एक फोटो आहे सरांचा. 84 kg सर आधीचे. पोटाचा घेर दिसतोय, फॅट पर्सेंटेज दिसतंय चेहऱ्यावर. म्हणजे व्यायाम केला तरी सुद्धा ते फॅट पर्सेंटेज लपून राहत नाहीये, ते दिसतंय स्पष्टपणे. आणि दुसऱ्या फोटोमध्ये व्यवस्थित एकदम बारीक झालेले सर, बारीक म्हणण्यापेक्षा मसल्स सहित व्यवस्थित बॉडी मिळालेले सर. 61 kg. मैडम, यस, यहाँ पे ऑल पार्टिसिपेंट्स देख सकते हैं. पहले सर ने यहाँ पे देख सकते 84 kg वेट था, तो 84 kg से पहले 61 में आइडियल से भी वो नीचे गए. पहले उन्होंने पूरा फैट परसेंटेज उनके बॉडी का कम किया है. यहाँ पे उनका चेहरा भी आप देख सकते हैं कितना कम हुआ है. तो कुछ लोग बोलेंगे आपको आप सिकुड़ गए हो, कम हुए हो, तो टेंशन नहीं लेना है. पहले पूरा बॉडी का फैट परसेंटेज कम करना है, उसके बाद का हम उनका मसल गेन का रिजल्ट देखेंगे. यहाँ पे देखिए पहले फैट लॉस किया है, उसके बाद फिर 7 kg मसल गेन किया है उन्होंने. यस, क्या बात है सर, क्या बात है. ये बिफोर वाले मतलब वेट कम किया उन्होंने, फैट परसेंटेज पूरा आइडियल वेट पे आए और उसके बाद उन्होंने वजन बढ़ाया, लेकिन फैट का वजन, फैट नहीं बढ़ाया तो मसल्स बढ़ाए. बहुत ही बढ़िया सर, ये ट्रांसफॉर्मेशन होना चाहिए. अगर ये सर कर सकते तो आप क्यों नहीं? ये सर, इसके पीछे पीछे का राज हम जानना चाहते हैं, कैसे किया ये? पहिले तर कोच जे योग्य मार्गदर्शन देतात आपल्याला, त्याच्यावर आपण काम करायचं आहे, कोचचं ऐकायचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी गोष्ट आपण करतो ती मनापासून करायची आहे.
आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या मागचं राज आहे हे आपला सकस संतुलित आहार याच्यामुळे सगळं शक्य झालं. तर हे अगोदर मला मिळालं असतं तर अजून मी या क्षेत्रात भरपूर भरपूर प्रगती केली असते असं मला वाटते. आणि हे मला 1.5 वर्षापूर्वी भेटलं. त्या एवढ्या 1.5 वर्षात माझ्या शरीराच्या बाबतीत मी एवढी प्रगती केलेली आहे. त्याच्या मागचं राज हे आहे आपला सकस संतुलित आहार, वर्ल्ड नंबर 1. यस 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 यस, सर ने बोला कि अगर ये पहले मिला होता तो सर कहाँ से कहाँ गए होते और क्या ट्रांसफॉर्मेशन होता, लेकिन बेटर लेट देन नेवर ऐसे बोलते हैं ना। तो आपने ये चालू किया, उसके बाद आपने अपने मन का किया या कोच का फॉलो किया सर? नहीं मैम, मैंने कोच का सुना है क्योंकि कोच अपने से ज्यादा एक्सपीरियंस वाले होते हैं इसलिए उनका सुनना है. अपने पास उतना नॉलेज होता तो आप कोच के पास नहीं जाते. यस यस यस, बहुत ही बढ़िया सर, बहुत ही बढ़िया। कोच ने आपसे पहले इस फैमिली में जुड़ चुके होते हैं, उन्होंने उनका रिजल्ट लाया होता है, तभी वो एक कॉन्फिडेंस के साथ आपको बताते हैं कि ये ऐसे करना है, ऐसे करना है। यस, इसके साथ और एक चीज जुड़ी है, वो है मेरे ग्रेट कोच संदीप गाडगे सर. यस यस सर, यस, बहुत ही बढ़िया। संदीप गाडगे सर हमारे रॉयल फिटनेस फैमिली की शान है, वो बहुत ही बढ़िया उनका रिजल्ट है और उन्होंने आपको इस फैमिली का परिचय करवाया और आप में ये लाजवाब ऐसा ट्रांसफॉर्मेशन भी किया और आपने उनका साथ दिया। ये जरूरी बात है, मैं ये ज्यादा कहना चाहती हूँ। खाली उन्होंने ज्वाइन किया इसके लिए आप ज्वाइन हुए ऐसे नहीं, आपने अपना 100% दिया। आपने डेली वर्कआउट किया, आपने कोच को फॉलो किया, डेली न्यूट्रिशन जो हमारी शरीर की जरूरत होती है वो अपना शरीर का सुना, उसके हिसाब से आपने अपना डाइट प्लान प्रॉपर तरीके से फॉलो किया। बराबर है ना सर? यस 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 यस, तो ऐसे ही रिजल्ट नहीं आता। ये त्रिसूत्री जो बोला सर ने, डेली व्यायाम, डेली सकस संतुलित आहार और डेली कोच को फॉलो करना, तो ही अपना ऐसे सर का ऐसे रिजल्ट आया है, लाजवाब ऐसा रिजल्ट आया है। ये सर आज यहाँ पे जो नए पार्टिसिपेंट्स है जुड़े हैं, पहली बार जुड़े हैं, कोई 2 दिन हो गए, 10 दिन हो गए, एक पहला दिन है, तो उनको आप क्या संदेश देना चाहेंगे सर? पहिली गोष्ट तर मी त्यांना नवीन पार्टिसिपंटना ही सांगेन की तुम्हाला ही फॅमिली भेटलेली आहे, तुम्ही नशिबान आहात. आणि काही झालं तरी कोणत्याही परिस्थितीत वर्कआउट बंद करू नका, कारण वर्कआउट बंद केल्याचे तोटे आम्हाला माहित आहेत, कारण की आमचा पण थोडाफार वर्कआउट बंद झाला होता, त्यामुळे भरपूर नुकसान आम्ही सहन केलेलं आहे. त्यामुळे वर्कआउट कोणत्याही परिस्थितीत बंद करू नका, छान वर्कआउट आहे. आणि नवीन पार्टिसिपेंटला एवढं सांगू इच्छितो की वर्कआउट करा, त्याबरोबर कोचचं आपल्या योग्य मार्गदर्शन फॉलो करा. आणि महत्वाचं म्हणजे आपला सकस संतुलित आहार, मी आता 2 टाइम घेतो, तुम्हीही 2 टाइम घ्या. येस 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 येस, या सकस संतुलित आहारामध्ये असं काय आहे सर की ज्यामुळे आपल्याला असा छान रिझल्ट मिळालेला आहे? थोडक्यात सांगा आम्हाला. हे 100% प्युअर आहे, 100% हर्बल आहे. आता मार्केटमध्ये घ्यायला गेला तर एकही वस्तू तुम्हाला अशी मिळणार नाही ज्यात 100% प्युअरिटी असेल. त्याच्यावर फक्त 100% विश्वास आपण ठेवू शकतो. यस यस यस, मैं और ज्यादा थोड़ा कहना चाहूंगी, हमारे शरीर की जो जरूरत होती है पोषक तत्व की, वो पोषक तत्व यहाँ पे एक प्रमाणित मात्रा में यहाँ पे पाए गए मतलब ऐसे बनाया है ये सकस संतुलित आहार की हमारी शरीर की जरूरत कितनी है उसके हिसाब से ही ये इसमें बनाया गया है, इसके हिसाब से ये सकस संतुलित आहार बनाया गया है। तो ये एक नेचुरल है, इसमें कोई भी साइड इफेक्ट नहीं है। और जो साइड इफेक्ट बोलते हैं ना, इसमें कुछ साइड इफेक्ट होगा वगैरह, तो आपकी साइड ही रहती नहीं है, ये है मैं कहना चाहूंगी। क्योंकि जो हमारा शरीर है वो प्रॉपर बॉडी जो शेप में आती है, साइड नहीं रहती, एक्स्ट्रा फैट जो होता है वो पूरा का पूरा चला जाता है। तो आपको अगर आपकी बॉडी इसी तरह बनानी है, अच्छी बनानी है और आपको एक नया जीवन पाना है, तो इसी तरह सर ने जो अभी बोला कि कोच का मार्गदर्शन, डेली सकस संतुलित आहार और डेली वर्कआउट, ये त्रिसूत्री आपने फॉलो करनी है, तो ही आपको ऐसा रिजल्ट आने वाला है। बहुत ही बढ़िया सर, बहुत ही बढ़िया। आपने जो शुरू में बोला कि आपको नी पेन होता था, बैक पेन होता था, तो वो कैसे, उसमें क्या राहत मिली सर?
अभी तो पूरा आराम है क्योंकि मैं आइडल वेट आने के बाद पूरा वो सुंदर चला गया। ये Yes, yes. एक्स्ट्रा अपना वेट बढ़ा था, इसकी वजह से अपने घुटनों पे एक्स्ट्रा वजन बढ़ता था, उसको एक्स्ट्रा काम करना पड़ता था। अभी वो ठीक पूरी तरह से मतलब गायब हो गए। यस, बहुत ही बढ़िया सर। यहाँ पे कोई दवाई नहीं मिलती, कोई डॉक्टर नहीं है यहाँ पे कि आपका चेकअप करे और आपको ये दवाई दे। फिर भी लेकिन आपकी जो तकलीफ थी वो अपने आप चली गई, क्योंकि आपने जो खुद से मंगाया था, मतलब आपकी लाइफस्टाइल ऐसी बन गई थी, उसकी वजह से आपने ये नी पेन, बैक पेन ये आपको आया था, क्योंकि अनहेल्दी लाइफस्टाइल ही ज्यादा रोगों का कारण है, दुखों का कारण है। आपने अच्छी लाइफस्टाइल चुनी, इसमें रॉयल फिटनेस फैमिली का दामन पकड़ा, तभी आपका इतना अच्छा रिजल्ट आया और आपको ये हेल्थ मिली है। तो ये मैं इनका डिस्क्लेमर देना चाहती हूँ, इनका सर का ये खुद का रिजल्ट है कि नी पेन कम हो गया, मतलब गया, और बैक पेन भी गया। तो ऐसे ही हर एक ने देखना है और सोचना है हम लोग क्या कर रहे हैं, और आप हमें हेल्थ पानी है तो हमें क्या करना चाहिए, ये सर से ये एक लर्न करना है आपने। यस, बहुत ही बढ़िया सर, आज आपने हम सबको इतना बढ़िया ऐसा वर्कआउट गाइड किया, पूरा पसीना पसीना कर दिया सभी पार्टिसिपेंट्स को। तो आप आगे भी ऐसा ही वर्कआउट हम सबको गाइड करेंगे, यही आशा के साथ आपका शुक्रिया अदा करती हूँ। थैंक यू सो मच सर, थैंक यू। थैंक यू मैम। यस, वेरी नाइस सर, थैंक यू। अभी जितने नए पार्टिसिपेंट्स हैं उन्होंने हैंड रेज करना है, अपना परिचय देना है फैमिली को, और पुराने अगर कोई होंगे तो उन्होंने अपना एक्सपीरियंस देना है। यस, सविता मैडम, स्पॉटलाइट है, आप सामने आइए, आपसे बात करेंगे। यस सर, अनम्यूट अनम्यूट का पॉपअप दीजिए उनको। अनम्यूट करना है मैडम। अनम्यूट नाम आ रहा है, अनम्यूट कीजिए। यस यस, किया है उन्होंने। यस, गुड मॉर्निंग मैडम, अपना परिचय करके दीजिए। गुड मॉर्निंग मैम।